नमस्कार, टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते। इथे इन्स्टंट चिप्स बनवलेत। तुम्हाला अंदाज आलाच असेल की इन्स्टंट चिप्स असून पण किती कुरकुरीत बनलेत। लगेचच रेसिपी स्टार्ट करूया। रोजच्या वापरातले भाजीचे जे बटाटे असतात, जुने बटाटे, तेच मी इथे वापरलेत। 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत। त्याची सालं काढून मी पाण्यामध्ये बटाटे ठेवते, म्हणजे बटाटे काळे पडणार नाहीत। स्लायसरचा वापर करून इथे बटाट्याचे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला इथे दिसेल जे बटाटे आहेत ना, ज्याच्या स्लाइस झालेले आहेत ते थोडेसे जाडसर आहेत। तर जितकं पातळ तुम्हाला स्लाइसर यूज करता येईल तितकं करा, कारण मी जे केले त्याच्यात पण थोडासा बटाटा हा मला जाडसरच वाटतोय। तर जितकं पातळ स्लाइस होतील तितके चिप्स जे आहेत ते कुरकुरीत बनतात आणि कलरही पांढरा शुभ्रच राहतो। आता पाण्यामध्ये आपण सगळ्या बटाट्यांचे स्लाइस करून घेतलेले आहेत। इथे कॉटनची एक छान मोठी ओढणी घेतली आहे। कॉटनच्याच कपड्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे आणि त्यावरती पाण्यामधनं मी बटाट्याच्या स्लाइस काढून घेते आणि एक एक स्लाइस या ओढणीवरती मी इथे ओट्यावरतीच ओढणी हंतरलेली आहे, ओढणीवरती मी त्या स्लाइस काढून घेते। तर एक एक स्लाइस आपण इथे काढतो आहोत, कारण पाण्याचा जे अंश आहे तो पूर्णपणे आपल्याला या बटाट्यामधनं काढून टाकायचा आहे। इथे ओढणीची दुसरी बाजू जी आहे ती मी इथे वरती करून बटाटे आपल्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचे। तर जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिटच आपण इथे अलगद हाताने इथे प्रेस केली ओढणी, म्हणजे खालचे जे बटाटे आहेत ते व्यवस्थित कोरडे होतील। कोरडे बटाटे असतील तितके ते मस्त कुरकुरीत बनणार आहे। इथे बटाटा तुम्हाला दिसतोय पूर्णपणे कोरडा झालेला आहे। लगेचच इथे थोडासा मसाला बनवून घेऊया। त्यावरती भुरभुरण्यासाठी काश्मीरी मिर्च पावडर मी इथे घेतली आहे आणि थोडंसं मीठ यामध्ये घालते। दोन्ही मिक्स करून आपण बाजूला ठेवून देऊया। आता इथे कढईमध्ये लगेचच आपण तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि नंतर मध्यम आचेवरती आपल्याला एक एक दोन दोन चिप्स यामध्ये सोडायचे। चिप्स एकदम सोडायचे नाही, नाहीतर मग ते चिटकायची शक्यता असते। तर इथे तुम्हाला दिसतंय मध्यम आचेवरती मी तळून घेतेय। थोडासा छान असा गोल्डन रंग आला की मी हे जे आहेत चिप्स ते काढून घेतेय। तर इथे तुम्हाला किनारे दिसतात लालसर झालेले आहेत, कारण की चिप्स जे आहेत ते थोडेसे जाडसर आहेत। तर तुम्ही पातळ चिप्स नक्की करून बघा, मस्त पांढरे शुभ्र तुमचे चिप्स आणि कुरकुरीत एकदम बनणार आहेत। इथे कुरकुरीत तर झालेले आहेत, तर ते चिप्स आपण काढून बाजूला ठेवूया। त्यानंतर दुसरी बॅच मी इथे परत तेलामध्ये ऍड केली आहे। परत अलगद हाताने आपण छान मध्यम आचेवरती हे चिप्स तळून घेतलेले आहेत। एकदम पटकन बनतात। अगदीच उपवासाला घरात काही तळणीचं सामान नसेल तर नक्की या पद्धतीने तुम्ही अगदी 3 ते 4 बटाट्याचे चिप्स आरामात बनवून घेऊ शकता। खूप छान बनतात। फक्त मी ज्या टिप्स सांगितल्या त्याचा नक्की विचार करा। तर या ठिकाणी रेसिपी कशी वाटली हे कळवायला बिलकुल विसरू नका। जो मसाला बनवला होता तो थोडासा मी इथे भुरभुरलेला आहे आणि मसाला आपण इथे लावून घेऊया। तुम्ही इथे चिप्सचा आवाज ऐकत असाल, एकदम कुरकुरीत चिप्स आपले तयार झाले होते। परत एकदा दाखवते तुम्हाला। खूपच छान। भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।